नाशिकची विधान परिषदेची जागा ठाकरे गटाला देण्यात आली होती। मात्र ठाकरे गटानं उमेदवारी अर्ज भरला नाही। त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय। नाशिक परिषदेचा अर्ज न भरणं ही चूक नाही, आम्हाला ती निवडणूक एकतर्फी दिसत असल्याचं सांगितलं गेलं। मात्र भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत नाशिक महापालिका निवडणुकीत उमेदवार न देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ते काय म्हणाले पाहूयात। चूक मी म्हणणार नाही। याचं कारण असं की लोक ही निवडणूक एवढी एकतर्फी दिसत होती की कोणी असं फार उत्साहानं पुढे लढण्यासाठी आले नाही। म्हणजे खरं म्हणजे माझ्या आणि दत्ताजींची चर्चा झाली अनेकदा, कोणी लढायला तयार आहे का, पण जी तफावत आहे त्या तफावतीमुळे कोणी फार पुढे येण्यासाठी उत्सुक दिसले नाही। पण वसंत भाऊ आहे, त्यांनी अर्ज पण घेतलेला होता। आता मग वसंत भाऊ आहे, त्यांना विचार। माजी आमदार अनिल कदम होते, घेतले असते। अर्ज आणणं आणि अर्ज भरणं यात फरक आहे ना। पक्षाच्या आदेशानं अर्ज नक्कीच नॉमिनेशन फॉर्म त्यांनी आणले होते, पण शेवटी तो उत्साह असायला पाहिजे, तो दिसतो। याचा अर्थ स्पष्ट आहे, नाशिकमध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धवजी ठाकरे, संजय राऊत विरुद्ध आदित्यजी ठाकरे असा थेट सामना बघायला मिळतोय। नाशिकमध्ये शिवसेनेच्या उभाटा गटाच्या संपर्क पदाची जबाबदारी ही संजय राऊत यांच्यावर आहे, परंतु नाशिकमध्ये निवडणूक लढली नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका संजय राऊतांनी घेतली। ती का घेतली? ती यासाठी घेतली की उद्धवजी ठाकरे यांना दूर करायचं, आदित्य ठाकरे यांना दूर करायचं। ही भूमिका सातत्यानं संजय राऊत यांच्याकडनं केली जाते आणि त्याचा प्रत्यय आज नाशिकमध्ये